बाकीच्या फुसका पडण्यासारखं बोलत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. मागच्या वर्षी बोलत तर पुढच्या वर्षी बॉलिवूडचे कलाकार घेऊन आणले. पुढच्या वर्षी असे काही लोक आणणार आहे तिथे छत्रपती संभाजीनगरचे ना चांगले चांगले लोक त्याच्यातील. फक्त तुमची साथ पाहिजे कार्यक्रमाला, अशी साथ ठेवा. आरबी अत्याचार होत आहे, आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. बलात्काराला एकच शिक्षा, फाशी नाही, भर चौकात जाळायचं आहे. फक्त आपल्या आई बहिणीसाठी. जो पण आपल्या आई बहिणीला वाईट नजरेने बघन ना, सगळ्यात पहिले त्याला दणका द्यायचा. पोलीस स्टेशनचं मी बघून घेईल आणि कोर्टाचं माझी बहिणी तुझ्या मात्र ती बघून घेईल. बघू वराच्या बापात किती हिंमत आहे आई बहिणीला हात लावायचा. छत्रपती संभाजीनगर मध्ये सांगून ठेवतो. आणि या दही अंड्यामध्ये सुद्धा आता सांगतोय, माझ्या एका पण आईला बहिणीला जर त्रास झाला ना तर आरबी पर्यायी राहणार दुसरा, नंतर पोलीस स्टेशन. आता सांगून ठेवतो त्या ठिकाणी पोहोचतो आणि कुठल्याही माझ्या माता भगिनीला जर कुठलाही काही त्रास होत असेल तर त्यासाठी तो बिलकुल समोर जाऊन उभा राहतो, एखाद्या छातीने उभा राहतो. मी त्याला बघितलेलं आहे, एका भांडणामध्ये एका ताईच्या संरक्षणासाठी त्याने त्याच्या या छातीवरती एक चाकू घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी राहुलचं खूप खूप अभिनंदन करतो आणि जोरदार राहुलसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या.